जय विजय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आता नुकतंच ठाणे महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय महासभा झाली. परिवहनचं पण महाबजेट झाला. ठाणे महानगरपालिकेचं पण अर्थसंकल्पीय बजेट झाला. आज वर्तमानपत्रामध्ये जवळजवळ ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक बजेट 6,000 कोटीपर्यंत जाईल असं अर्थसंकल्पीय वर्तमानपत्रामधून जाहीर करण्यात आलं. परंतु अर्थसंकल्पाच्या ज्या योजना महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आहेत त्या भविष्यातील योजना आहेत. परंतु या भविष्यातील योजना, भविष्यातील प्रकल्प करण्यासाठी कुठेतरी आर्थिक तरतूद लागते. ही जी आर्थिक तरतूद महानगरपालिकेच्या फक्त कागदावरती आहे, महानगरपालिकेच्या कागदावरती आहे आर्थिक तरतूद, परंतु प्रत्यक्षात खात्यामध्ये तरतूद आहे का, नाही आहे. आज गेली 5 वर्ष झाली ठाणे महानगरपालिकेतलं कर्मचारी, परिवहनचा असो का नियमित वेतनाचा असो, हा कर्मचारी वणवण फिरतोय की आमचे पैसे वर्षाकाठी कधी मिळणार, वर्षाकाठी पैसे कधी मिळणार. आज असंख्य कर्मचारी सेवानिवृत्तीतून मेले, वरती गेले, पण आत्तापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले. आणि हजारो करोडो बजेट तरतूद करताना तुम्ही विशेष प्रकल्पांचा हिशोब करता, पण कामगारांचा विचार कोण करणार. सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी वर्ग जे 24/7 काम करतात, 24/7 काम करत असताना, आणि अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. मी स्वतः निवृत्त झालेलो आहे. 10, 20, 30चा फरक नाही, 15 वर्ष झाले. 7वा वेतनाचा फरक. कुठे कुठे आंदोलन, संघर्ष करावा लागतो, तेव्हा कुठे 7वा वेतनाचे 2 हप्ते कसे बसे दिले. अजून 3 हप्ते बाकी आहेत. 5 वर्ष झाली. 5 वर्ष जर हिशोब केला असता बँकेतून आम्हाला व्याज किती मिळाला असता. हा संपूर्ण बजेटचं जर तुम्ही म्हणताय प्रशासनाने समाधानकारक बजेट केला असेल, मी म्हणतो बजेट समाधानकारक आहे, योजना समाधानकारक आहेत, पण कर्मचाऱ्यांचा फायदा काय आहे. कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा कोणी विचार करेल का. वर्षाकाठी अर्थसंकल्प येतो, विविध विशेष प्रकल्प येतात, परंतु कामगारांचा विचार कोण करतो या आर्थिक तरतुदीच्या बजेटमध्ये, की कामगारांना आज नाही उद्या लगेच पैसे दिले जातील असं कोणी धोरण करत नाही. आज महासभा 131 नगरसेवक आलेले आहेत, नव्याने आलेले आहेत. 75 नगरसेवक शिवसेनेची आहे, BJPचे 29 का 24 नगरसेवक आहेत. परंतु ह्या नगरसेवकांना एकाही कर्मचाऱ्यांची पडलेली नाही आहे. एकाही कर्मचारी, सफाई कामगार असो किंवा कोणी असो, आज विविध लोक गेटवर आंदोलन करतात. आता दिव्यांगांचं आंदोलन समोर आहे. आता दिव्यांगांचं योगदान काय आहे, दिव्यांगांचं महानगरपालिकेबाबत योगदान काय नाही आहे. फक्त पैसे घ्यायचे, दिव्यांगांना फुकटात वाटायचे. अरे पण सफाई कर्मचारी गटार झाडतो, दिवस रात्र काम करतो, कॉन्ट्रॅक्टवर काम करतो, कोविडमध्ये काम करतो, पण ह्याचा विचार कोण करतोय. आज कामगार दुर्धर अवस्थेत आहे. आज कामगार दुर्धर अवस्थेत आहे. आज कामगार मरतोय. तरी आम्ही लवकरात लवकर ह्या योजना, पैसे आम्हाला मिळावेत एवढीच विनंती आहे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.